हाय फ्रेंड्स, मी निलेश सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहो. आजचा व्हिडिओ जो घेऊन आलो, जी तुमच्या सगळ्यांची डिमांड होते की कृषी सेवक, जे कृषी सेवकचे जे काही मागचे क्वेश्चन्स पेपर येतात त्याच्यावर आपण हे व्हिडिओ घेऊन आलो. पण हा व्हिडिओ थोडा लेंदी होईल, कारण की या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला ॲग्रिकल्चरचे 120 क्वेश्चन जे येतात त्याच्यावरच डिस्कशन्स करायचे आहेत. आणि कारण का आहे की जर आपण टोटल 200 क्वेश्चन्स याच्यावर डिस्कस केले तर खूप लेंदी हा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे फक्त आपण याच्यात ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आणि ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन डिस्कस झाल्यानंतर मी सर्व कृषी सेवकच्या पेपरचे GSचे प्रश्न घेईल, त्याच्यानंतर तुमचे मराठीचे प्रश्न घेईल, त्याच्यानंतर तुमचे इंग्लिशचे प्रश्न घेईल आणि ॲग्रीचे. अशा पद्धतीनं आपण सगळे आपले व्हिडिओ या कृषी सेवकच्या जे काही सिलेबस आहे यानुसार आपल्याला हा व्हिडिओ बनवता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कोणतीही परीक्षा असो, MPSC असो का तुमच्या सरळ सेवा भरती असो, यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स पेपर खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे आपल्यासाठी एक डायरेक्शन्स ठरणारे असतात. कोणत्याही परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल तर क्वेश्चन्स पेपर आधी केलेच पाहिजेत. त्यानं काय होते, आपल्याला एक डायरेक्शन्स येते. आता ह्यो जे ॲग्रीचा कृषी सेवकचा पेपर आहे, तर हा तुम्हाला ॲज इट इज, तुम्हाला जर ऑनलाईन परीक्षा झाल्या तर असाच पॅटर्न हा तुम्हाला ग्रामसेवकला राहू शकतो. असाच पॅटर्न तुम्हाला जी काही तुमची विस्तार कृषी अधिकारी आहे यामध्ये राहू शकतो. म्हणून आजचे हे जे 120 प्रश्न आहेत ॲग्रिकल्चरचे, हे तुम्हाला ग्रामसेवक, विस्तार कृषी अधिकारी आणि कृषी सेवक याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर हे प्रश्न 2 लँग्वेजमध्ये येतं, तर मी तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. एक इंग्लिश आणि एक मराठी. म्हणजे जे काही डिप्लोमावाले स्टुडंट आहेत त्यांना मराठीमध्ये आणि जे ग्रॅज्युएशन्स आहेत त्यांना इंग्लिशमध्ये. तर नक्कीच तुम्ही जर नवीन असाल, सगळ्यात प्रथम तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम जणांना शेअर करा. कारण की बऱ्याच जणांची डिमांड आलेली आहे की सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा. तर याच्यानंतर याच्यावर आपले 4 ते 5 व्हिडिओ येतील, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ आपले बघून घ्या. तर आपण स्टार्टिंग करू. तर आपल्याला याच्यातला पहिला प्रश्न असा विचारला होता. आणि एक गोष्ट तुम्हाला हे सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही काय करा, एका साईडला जे काही सब्जेक्ट येतं त्या सब्जेक्टला किती प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा नोट करत चला. आणि मला कमेंटमध्ये सांगा की सर हॉर्टिकल्चरला एवढे, सॉईल सायन्सला एवढे, त्याच्यानंतर एक्सटेन्शन्सला एवढे, ॲग्रोनॉमीला एवढे, या पद्धतीने हे प्रश्न विचारले होते असं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला आजचा बघू पहिला प्रश्न आहे की अशा मृदांमध्ये अंतसरण दर सामान्यप्रमाणे कमी असतो. म्हणजे इनफिल्ट्रेशन रेट इज ए जनरली लोअर इन अ सॉईल. तर याचा ऑप्शन्स राहील हेवी टेक्स्चर सॉईल, म्हणजे कसदार पोत. तर याच्यात जो काही इनफिल्ट्रेशन रेट असते हा कमी असते. पण तुमची जर सँडी सॉईल असेल तर या सँडी सॉईलमध्ये काय होईल, हा रेट जास्त असेल. हे झाला तुमचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की प्रक्रियासाठी टोमॅटो फळाचा कोणता टप्पा सुयोग्य असतो. म्हणजे विच स्टेज ऑफ टोमॅटो फ्रूट सुटेबल फॉर प्रोसेसिंग. म्हणजे प्रोसेसिंगसाठी टोमॅटोच्या ज्या काही स्टेजेस असतात तर त्या कोणती सुटेबल स्टेज आहे, तर त्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. तुमचं ऑप्शन्स राहील त्यामध्ये ओव्हर राईप स्टेज. कोणतं राहील, ओव्हर राईप स्टेज. म्हणजे तुमचं D नंबरचा ऑप्शन्स राहील. तर आपल्याला जर प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला ओव्हर राईप स्टेज ही आपल्याला महत्त्वाची आहे. पण जर तुम्हाला फ्रूट जर एखाद्या डिस्टन्स मार्केटला पाठवायचं असेल तर तुम्ही पिंक स्टेज ही सुद्धा यूज करू शकता. पण आपल्याला ज्यावेळेस प्रक्रिया करायची असेल तर एकदम पिकलेला टोमॅटो पाहिजेत. त्याच्यानंतरचा ॲग्रिकल्चरचा क्वेश्चन्स आहे की विस्तारणाचे चरण उद्दिष्ट खालीलपैकी कोणता. मराठीत थोडा अवघड जाते. चरण म्हणजेच काय, जे काही विस्तारणं आहे तर विच ऑफ द फॉलोइंग अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सटेन्शनचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर त्याचं उत्तर राहील रुरल डेव्हलपमेंट. तुम्हाला माहिती आहे की जे काही एक्सटेन्शनचं ॲक्टिव्हिटी आहेत ह्या सगळ्या रुरल डेव्हलपमेंटशी निगडीत येतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन्स आहे की चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो. आता काही प्रश्न आहेत ना, तर तुम्ही ऑप्शन्स तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट जर प्रश्न नसेल येत तर त्याचं ऑप्शननुसार काढायचं आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे कॅफिन तर नसणार आहे. कॅफिन कशात असते, ते आपल्या कॉफीमध्ये असते. त्याच्यानंतर पायप्रिन जे आहे, पायप्रिन हे सुद्धा नाही आहे आणि ब्युटॅरिन हे सुद्धा नाही आहे. तर मग काय उरते, थिओफ्रुम्बिन. आलं का लक्षात. हे काय राहील तुमचं ऑप्शन्स B. म्हणजे तुम्हाला असे ऑप्शन्स काढायचं, याला एलिमिनेशन्स पद्धत असे म्हणतात की ह्या असे ऑप्शन्स कटर करायचे येतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन्स आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज ए रिच सोर्स ऑफ प्रोटीन. म्हणजे खालीलपैकी कोणता प्रथिनाचा समृद्ध सोर्स आहे. तर त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहे शेंगदाणे. ऑप्शन्स काय दिलेले आहे त्यांनी, शेंगदाणे दिले. ॲक्रोड आपल्याला माहिती आहे फॅटसाठी असते. आता इथं तुम्हाला काजूसुद्धा म्हणजे कन्फ्यूज करू शकतो. आंबा माहिती आहे, आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए खूप जास्त प्रमाणात असते. आता कॅशू का शेंगदाणेमध्ये 24 ते 25% काय असते, प्रोटीन असते. त्याच्यामुळं तुम्ही फक्त एक गोष्ट नोट करत चला की हे कोणकोणत्या विषयाला किती प्रश्न आले. म्हणजे तुम्हाला जे काही पुढे परीक्षा होतील तर याच्यात एक गेस काढणं सोपं होईल. त्याच्यानंतर हा एक प्रश्न विचारला होता, विच इज द केमिकल सुटेबल फॉर वॉटर ऑपरेशन्स इन हॅबिटर. म्हणजे पाण्याच्या बाष्पीकरणास प्रतिबंध करण्यासाठी कोणते रसायन योग्य आहे, तर ते सिटिल अल्कोहोल. ते कोणतं आहे, सिटिल अल्कोहोल. हा प्रश्न याचा ऑप्शन्स राहील C. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट रेशो ऑफ टेक्स टू द ॲस्पेक्टन्स. म्हणजे खालील कशाला स्वीकृती मिळण्याचे गुणोत्तर अधिक आहे. तर याचा ऑप्शन्स आहे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन्स.
म्हणजे हा क्वेश्चन्स कशाचा झाला आहे तुमचा, हा तुमचा झालेला आहे एक्सटेन्शनचा प्रश्न. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जे प्रश्न आपल्याला बघायचा आहे, पेटेंट आणि कॉपीराईट्स काय असते, व्हॉट आर द पेटेंट्स अँड कॉपीराईट्स. तर हा प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जर डेली न्यूजपेपर वगैरे जर वाचत असाल ॲग्रोन वगैरे, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा हे न्यूज येऊन जाते. तर हे नॉन मटेरियल गुड्स येतं, म्हणजे हे काही गुड्स नाही येतं, हे नॉन मटेरियल गुड्स येतं. आलं का लक्षात. पेटेंट्स म्हणजे आपल्याला काय भेटते, आपल्याला एखाद्या गोष्टीचं पेटंट्स भेटले म्हणजे आपल्याला त्याची काय भेटते, राईट्स भेटतात, आपल्याला रेव्हेन्यू भेटते. आलं का लक्षात. त्याच्यानंतर जर नेक्स्ट क्वेश्चन्स बघायचं आहे, सूर्यफुलाच्या लागवडीसाठी हेक्टरी किती बियाणे लागते. सूर्यफुलाच्या लागवडीसाठी हेक्टरी किती बियाणे लागते, म्हणजे सीड रेट ऑफ द सनफ्लावर कल्टिवेशन्स किती लागते. हे ॲग्रोनॉमीचा क्वेश्चन्स आहे. तर याच्यात सांगितलं आहे त्याने 8 ते 10 kg. याच्यात किती सांगितलं आहे त्याने, 8 ते 10 kg सांगितलेलं आहे. ही गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे तुम्हाला सीड रेट करायचे आहे तर सगळे, आलं का लक्षात. तुम्हाला काय करायचं आहे, सीड रेट करायचे आहे तर सगळे. हे ॲग्रोनॉमीचा क्वेश्चन्स आहे ते 8 ते 10 kg. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे, नेक्स्ट क्वेश्चन्स आहे यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्याला फक्त यामध्ये ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स बघायचे आहेत, बाकी सगळे क्वेश्चन स्किप करायचे आहेत. बाकी आपल्याला नंतर याचे स्पेशल व्हिडिओ बनवायचे आहेत. नंतरचा क्वेश्चन्स आहे की संपर्क शेतकऱ्याला कसे लक्षात घेतले जाऊ शकते, म्हणजे हाऊ कुड बी द कॉन्टॅक्ट फार्मर कन्सिडर, म्हणजे कसे लक्षात. हा क्वेश्चन्स कॅन्सल करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. पण हा क्वेश्चन्स होता तुमचा एक्सटेन्शनचा. हा क्वेश्चन्स कशाचा होता, एक्सटेन्शनचा हा क्वेश्चन्स होता. एक्सटेन्शनवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स राहतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स बघा कोणता आहे, स्त्री उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण असणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहेत. ॲक्च्युली हा प्रश्न इकॉनॉमिक्समधला आहे. तर हे पहिलंच राज्य आहे धोरण जाहीर करणारे, आणि या चालू घडामोडीचा सुद्धा एक प्रश्न म्हणून याला हे केला जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्याला जर नेक्स्ट बघायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए मेथड ऑफ वॉटर कन्झर्वेशन. खालीलपैकी वॉटर कन्झर्वेशनची कोणती पद्धत नाही, म्हणजे खालीलपैकी कोणती जलसंवर्धनाची पद्धत नाही. तर ती हे ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन्स ही नाही आहे. बाकी तुम्ही हा प्रश्न ऑप्शनवरूनच काढू शकता. हाही तुमचा ॲग्रोनॉमीचा प्रश्न आहे. ॲग्रोनॉमीमध्ये जे काही सॉईल वॉटर कन्झर्वेशन्स आहे किंवा मग ॲग्री इंजिनिअरिंगचं जे काही सॉईल वॉटर कन्झर्वेशन्स आहे ते त्याच्यातला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे की व्हॉट इज द मॅडोना लिली. मॅडोना लिली म्हणजे काय, हा एक प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं ॲन्सर हे ए लिलियम. त्याचा आन्सर काय, लिलियम कॅन्डियम. त्यांचा आन्सर काय, लिलियम कॅन्डियम. हा एक असे काही प्रश्न अपवाद असतात, पण याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे प्रश्न सॉल्व करायचे. आलं का लक्षात. त्याच्यानंतर हा फॉरेस्टचा क्वेश्चन्स आहे की भारतामध्ये किती भाग वनाखाली आहे. तर ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजेत यामध्ये, कारण हा प्रश्न तुम्हाला जनरलसुद्धा तुम्ही GS वाचता त्याच्यातसुद्धा तुम्हाला हा प्रश्न कव्हर होईल. कारण तुम्हाला माहिती आहे की दर 2 वर्षाने काय होते, फॉरेस्टचे रिपोर्ट येतात, आणि आपणसुद्धा याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर याचा ऑप्शन्स राहील सी. याचा ऑप्शन्स काय राहील, सी राहील. भारतामध्ये किती भाग वनाखाली व्यापलेला आहे. मी सुद्धा याचे व्हिडिओ बनवलेले आहेत स्पेशल, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन्समध्ये देईल. ते सगळे व्हिडिओ बघून घ्या, कारण तुमचा 1 मार्क तुम्ही फिक्स करून घ्या. कारण राज्य विचारू शकतात कोणकोणत्या राज्यात किती फॉरेस्ट वगैरे आहेत. तर मी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ती लिंक खाली दिलेली आहे. त्याच्यानंतरचा आपल्याला ॲग्रिकल्चरचा क्वेश्चन्स बघायचा आहे की विच मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व इन अ सिम्बॉयसिस, म्हणजे सहजीविततेमध्ये कोणत्या सूक्ष्मजीवाचा समावेश होतो. तर हा क्वेश्चन्स एकदम साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला होता त्याने. त्याचा रायझोबियम हे तो कोणता असते, रायझोबियम. आपल्याला माहिती आहे की रायझोबियम काय करते, सिम्बॉयसिस करून काय करते, नायट्रोजन फिक्सेशन करते. त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला होता की व्हॉट टाईप प्लांट्स इज ए डिफेनबेन्सिया, म्हणजे डिफेनबेन्सिया हे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. तर हे एक झुडूप आहे. तर थोडे काही प्रश्न असे असतात तर थोडा टफ लेवलचे. तर असे प्रश्न जर माहिती नसले तरी आन्सर मालायचं आहे अंदाजी तुम्हाला जे काही आन्सर येते, कारण की या पेपरचा टफनेस असतो 10 ते 15%, आणि त्या टफनेसमुळं काय करावं लागतं, यांना तसे प्रश्न काय करावं लागतात, विचारावं लागतात. त्याच्यानंतर सरदार इज ए व्हेरायटी ऑफ. तर ही तुम्हाला माहितीच आहे सरदार व्हेरायटी कशाची. तर ती व्हेरायटी हे ऑप्शन्स नंबर तुमचं ए राहील, गाभा. सरदार ही कशाची आहे, जांबाची व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की भारताचे कृषी हवामान आधारित किती भाग पडतात. तर ते पडतात 15 भाग. ते किती पडतात भाग, 15 भाग पडतात. इंडिया आणि महाराष्ट्राचे किती महाराष्ट्राचे किती येतं, 9. महाराष्ट्राचे किती येतं, 9. त्याच्यानंतर एक नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की रोगाची तीव्रता, म्हणजे डिसीज इन्सिडन्स विथ देअर सेव्हिरिटी अँड अफेक्टेड एरिया डू नॉट मॅच द करेक्टली. खालीलपैकी कोणतं मॅच नाही असं सांगितलं आहे त्यांनी. तर बघा हा प्रश्न तुम्हाला आता करंटमध्येही आला असेल, कारण सध्या तुम्हाला इपिडेमिक, पॅन्डेमिक हे जे काही रोग येतात, आता तुम्हाला माहिती आहे की कोरोना हा पॅन्डेमिक रोग होता. त्याच्यामुळे त्याच्यासोबतच तुम्ही जर करंटचं वाचाल तर तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती भेटेल, किंवा पहिल्या सेमिस्टरला पॅथॉलॉजीमध्येही आपल्याला या गोष्टी असतात. तर याच्यातलं करेक्ट नव्हतं ए ऑप्शन्स, एंडेमिक.
ऑकरन्स ऑफ द डिसीज अक्रॉस द कंट्रीज ऑर वर्ल्ड ओव्हर. तर ज्या जगात जो येते त्याला पॅन्डेमिक म्हणतात. इथं एंडेमिक जे दिलं आहे चुकीचं आहे, आलं का लक्षात. मग तुम्ही हे खालची ऑप्शन्स करून घ्यायची. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स हे आनुवंशिक नर वंध्यत्व यामध्ये अतिशय सामान्य आहे, म्हणजे जेनेटिक मेल स्टेरॅलिटी ही सामान्य आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. तर ते त्याचा ऑप्शन्स राहील ऑप्शन्स नंबर बी झेंडूमध्ये, ऑप्शन्स नंबर बी झेंडूमध्ये. तर हे बॉटनीचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही सगळेजण बघा, कारण हे 120 प्रश्न खूप महत्त्वाचे. मी थोडा फास्ट घेण्याचा इथं प्रयत्न करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स हे कोणत्या प्रकारच्या मृदामध्ये मूलक प्रबळ असतात, म्हणजे इन विच ऑफ द सॉईल मायक्रोरायझा इज ए प्रीडॉमिनंट असा प्रश्न विचारला आहे. तर त्याचं उत्तर हे ऑप्शन्स नंबर ए नायट्रोजन व फॉस्फरसची कमतरता असणाऱ्या मृदामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स हे तुमचा फॉलोइंग आर द अल्कली टॉलरंट क्रॉप एक्सेप्ट, म्हणजे खालील रिकामी जागा वगळता खालील दिलेली ही सहनशील पिके आहेत. कोणतं वगळता? मक्का वगळता बाकीचे कसे आहेत सहनशील पिकं आहेत. तर हा प्रश्न तुमचा सॉईल सायन्सचा जे काही वेगवेगळ्या प्रॉब्लेमॅटिक सॉईल असतात त्याच्यावरला प्रश्न आहे. तुमची सलाईन सॉईल, ॲसिडिक सॉईल, सलाईन अल्कली सॉईल याच्यावरला आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न तुमच्या इकॉनॉमिक्सवर विचारलेला आहे की व्हेन द प्राईस ऑफ कम्युनिटी गोज अप व्हॉट वुड बी इट इज डिमांड, म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत वर जाते तेव्हा तिची मागणी कशी असते. हा क्वेश्चनही त्यांनी कॅन्सल केलेला आहे. तर हे एकदम आपल्याला एक नॉर्मल मार्केटमधला जो एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे, त्याच्यामुळे असे प्रश्न काय करायचे, आपलं प्रॅक्टिकल जे आहे ते सोडवूनच आपण काय करायचं याचं आन्सर द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स हे किंवा कोणत्या मृदेत निळसर, म्हणजे इन विच ऑफ द सॉईल नायट्रोजन फिक्सेशन्स ऑकर बाय द ब्ल्यू ग्रीन आल्गी. तर त्याचं आन्सर दिलेलं आहे राईस, म्हणजे कोणती भात शेती. कोणत्या मृदेत निळसर हिरव्या शेवाळामुळे नायट्रोजनचं स्थिरीकरण होते. तर म्हणजे बायो फर्टिलायझरवर क्वेश्चन्स राहतातच, हे तर कन्फर्म आहे, आपल्याला माहिती आहे. तर त्याचा आन्सर हे ऑप्शन्स नंबर ए. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की फ्लोईंग इज ए टाईप ऑफ मेथड फॉर द इन्सेक्ट कंट्रोल, म्हणजे नांगरणी ही कीड नियंत्रणाची कोणती पद्धत आहे. आता हे सोपा प्रश्न आहे, कल्चरल मेथड आहे. कोणती मेथड आहे? कल्चरल मेथड आहे. हा ॲग्रोनॉमिक्सचा प्रश्न आहे, आलं का लक्षात. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न त्याने विचारला की बा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए ॲक्टिनोमायसिटीज, पुढीलपैकी काय ॲक्टिनोमायसिटीज नाही येतं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर म्युकर हे ॲक्टिनोमायसिटीज नाही येतं, म्युकर जे येतं ते ॲक्टिनोमायसिटीज नाही येतं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ॲग्रिकल्चरचा की विच केमिकल सबस्टन्स इम्पार्ट बिटरनेस टू द निंब, म्हणजे जे काही कडू निंबाला कडवटपणा देणारा रासायनिक पदार्थ कोणता. तर आता तुम्हाला याचाही आन्सर इथं याने क्वेश्चन डिस्कार्ड केला, कारण हे जे यांनी दिलेले येतं तर याच्यातलं कोणताच ऑप्शन्स नाही आहे. त्याच्यात ॲझार डिरेक्टिन असते, कारण त्याचं सायंटिफिक नेमच ते आहे. तर ॲझार डिरेक्टिन इथं आन्सर पाहिजेत होतं त्याचं, तर ते आन्सर यांनी त्यामुळे काय केलेलं आहे, क्वेश्चन्स कॅन्सल केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं एक बघा, नेम द मेथड ऑफ ग्राफ्टिंग रिक्वायरिंग द सेम थिकनेस ऑफ द स्किऑन अँड रूट स्टॉक, म्हणजे कोंब आणि मूळ खोडाची सारखी जाडी आवश्यक असलेल्या कलमाच्या पद्धतीचे नावच सांगा. हाही क्वेश्चन्स त्यानं कॅन्सल केलेला आहे, कारण याचंही उत्तर अपेक्षित उत्तर जे पाहिजेत होतं ते नाही आहे. हा प्रश्न हॉर्टिकल्चरचा आहे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला वाचताना सगळ्या एक आयडिया येऊन जातील. त्याच्यानंतर भाताच्या साठवणीसाठी म्हणजे सेफ मॉइश्चर कंटेंट फॉर द पॅडी स्टोरेज, तर तुम्हाला माहिती आहे की किती असते ते 12%. आणि जे काही ऑइल सीड क्रॉप असतात, ऑइल सीड म्हणजे तेल बियाणं, यांना जर साठवायचं असेल तर ते 8 ते 10% पाहिजे. आणि जे काही सिरियल्स असतात त्यांना जर साठवायचं असेल तर त्याच्यात किती पाहिजेत, 10 ते 12% पाहिजेत. किती? 10 ते 12%. ही आकडेवारी तुम्ही नोट करा. आणि आपण काय करणार आहोत, ॲग्रिकल्चरचा कृषी हा घटक घेऊन आपले यूट्यूबला अजून लेक्चर येतील, त्याच्यामुळे तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहा. त्याच्यानंतर काय आहे किंवा इन आयोडीन टेस्ट टोंगरू व्हायरस अफेक्टेड ल्यूज शो द डार्क रिकामी जागा स्ट्रिक व्हाईल द हेल्दी ल्यूज रिटेन देअर ग्रीन कलर, म्हणजे टोंगरू आपल्याला माहिती आहे की हा कशावर येते, डिसीज, जो काही टोंगरू डिसीज असतो तर हा राईस जे असते त्याच्यावर येते. टोंगरू रोगाचे आयोडीन परीक्षण केले असता बाधित झालेल्या पानावर गडद रंगाच्या पट्ट्या दिसतात, तर सदृढ पानाचा रंग हिरवा दिसतो. तर हे रेडिश ब्राऊन कलर त्याचा तयार होतो. म्हणजे तुम्हाला पॅथॉलॉजीचा क्वेश्चन्स हे जे काही पॅथॉलॉजीचे महत्त्वाचे क्रॉप येतं त्याच्यावर कोणकोणते रोग, नुसतं रोग नाहीत येत तर त्या रोगाचे सिम्पटम्स कसे असतात, आलं का लक्षात, ते बिन तुम्हाला करायचं येतं. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की बा विच ऑफ द फॉलोइंग रिक्वायर्स द हायेस्ट आयसोलेशन डिस्टन्स, पुढीलपैकी कशाला सर्वाधिक विलगीकरण अंतर लागते. तर विलगीकरण अंतर ज्यावेळेस सीड प्रोडक्शन्स घेतात त्यावेळेस महत्त्वाचं असते, हे माहिती. हा बॉटनीचा क्वेश्चन्स आहे. आणि याच्यावर जे काही 2 असतात, एक विलगीकरण अंतर, यामध्ये एक असतं तुमचं सर्टिफाईड सीड आणि एक असतं तुमचं फाउंडेशन सीड. तर फाउंडेशन सीडचं विलगीकरण अंतर हे जास्त असते, सर्टिफाईडचं कमी असते. हे आपण ज्यावेळेस आपण हे घेऊ, म्हणजे आपला ॲग्रिकल्चरचे जे टॉपिक बनवू तर त्याच्यावर आपल्याला हे तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर करून देईल मी. तर ते कोणतं आहे, तुमचं फाउंडेशन सीड आहे, आलं का लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज द यूज ऑफ 8 हायड्रॉक्झी क्युनोलाईन सल्फेट, म्हणजे 8 हायड्रॉक्सी क्युनोलाईन सल्फेटचा वापर कशासाठी होतो, तर कट द फ्लावर सोल्युशन
आणि ऑप्शन्स नंबर बी दिलेले आहे कापलेल्या द्रव्यांचे द्रावण. म्हणजे जे काय ह्या क्वेश्चन्स हॉर्टिकल्चरमधला आहे. हॉर्टिकल्चरमध्ये जे काही प्रिझर्वेशन्स वगैरे करावं लागतात तर त्या संबंधित हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर हे विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम इज इन्व्हॉल्व इन बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन्स. पुन्हा हे बायो फर्टिलायझरवरचाच क्वेश्चन्स आहे. याच्यामध्ये कोणतं एन्झाईम वापरल्या जाते, म्हणजे पुढीलपैकी कोणते विकर हे जैविक नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये सहभागी असते, तर ते नायट्रोजिनस आहे. ऑप्शन्स नंबर ए नायट्रोजिनस. नेक्स्ट आहे की व्हॉट टाईप ऑफ कलर्स आर द ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईटचा कोणता आहे, अक्रोमॅटिक कलर्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स जर तुम्हाला बघायचा आहे की व्हॉट इज द ऑपरेशनल होल्डिंग. हा इकॉनॉमिक्समधला प्रश्न आहे. कार्यकारी धारणा म्हणजे काय, कार्यकारी धारणा म्हणजे काय, की ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे की नेट लँड एरिया कल्टिवेटेड बाय द फार्मर. शेतकऱ्याद्वारे लागवडीखालील जे काही क्षेत्र असते, म्हणजे आपली जमीन असते पण जमिनीतलं पूर्ण क्षेत्र हे लागवडीखाली नसते, काही पडीत जमीनसुद्धा असते. तर ऑपरेशनल होल्डिंग कशाला म्हणतात, ऑपरेशनल होल्डिंग म्हणजे शेतकऱ्याद्वारे, ऑप्शन नंबर सी बघा, शेतकऱ्याद्वारे लागवडीखालील निव्वळ भूक्षेत्र, म्हणजे ऑप्शन नंबर सी इथं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे नेक्स्ट की द मेजॉरिटी ऑफ पेस्ट ऑन पल्स बिलॉंग टू द मॉथ ग्रुप कॅटेगरी बट ओनली बटरफ्लाय विच इन्सेक्ट पल्सेसिस. म्हणजे कडधान्य पिकात प्रामुख्याने पतंग अवस्था असणारी कीड आढळते, पण फक्त एक कीड फुलपाखरू असणारी कोणती, तर ती म्हणजे ब्ल्यू बटरफ्लाय. हा तुमचा एंटॉमॉलॉजीमधला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टेरेसिंग इज ॲन एफेक्टिव्ह मेथड ऑफ ए सॉईल कन्झर्वेशन्स. हा तुमचा सॉईलमधला क्वेश्चन्स प्लस ॲग्रोनॉमीमधला प्रश्न आहे तुमचा. तर त्याच्यासाठी हिली एरियामध्ये जे असतात अशा टेरेसिंग केल्या जातात. आलं का लक्षात. ते बऱ्याच वेळा तुम्हाला कुठं चित्र याचं दिसत असेल तर ते असं लक्षात ठेवायचं ते हिली एरियामध्ये. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की व्हेअर वाज द फर्स्ट कृषी विज्ञान केंद्र इन इंडिया वाज एस्टॅब्लिश. हा तुमचा एक्सटेन्शन एज्युकेशन्समधला प्रश्न आहे आणि हा एकदम कॉमन आहे. पांडिचेरीमध्ये पहिलं कृषी विज्ञान केंद्र चालू झालं होतं. आता टोटल कृषी विज्ञान केंद्र किती आहेत हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की व्हॉट इज द सॉईल वॉटर पोटेन्शियल ॲट ए सॅच्युरेशन्स इन द सॉईल. याच्यावर 100% प्रश्न असतातच. तर त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस मृदा संपृक्त असताना तिची मृदा पाणी क्षमता काय असते, तर ते 0 बार्स असते, म्हणजे तुमचा ऑप्शन्स नंबर ए राहील. त्याच्यानंतर हाऊ मेनी डिग्रीज ऑफ इव्हॉल्युशन्स आर देअर इन अ एक्सटेन्शन. विस्तारणामध्ये उत्क्रांतीच्या किती पायऱ्या आहेत, तर त्याच्यात 2 पायऱ्या दिल्या आहेत. हा एक्सटेन्शन एज्युकेशनचा प्रश्न आहे, म्हणजे एक्सटेन्शनवर बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. नंतर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज कन्सिडर ॲज द एनर्जी करन्सी ऑफ द प्लांट. जे काही प्लांट न्यूट्रिशन नावाचं चॅप्टर आहे का नाही, त्याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. तर वनस्पतीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाला ऊर्जेचे माध्यम मानले जातात, तर ते हे फॉस्फरस. ते काय फॉस्फरस. पोटॅशियम कशासाठी असते की तेव्हा डिसीज रजिस्टरसाठी पोटॅशियम असते. हे असं सगळं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेम ऑफ द व्हेजिटेबल हॅव्हिंग द हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, तर ते पोटॅटो आहे. याच्यात खूप जास्त प्रमाणात काय असते, कॅलोरिफिक व्हॅल्यू असते, म्हणजे कॅलरीज आपल्याला पोटॅटोमधून खूप जास्त प्रमाणात भेटतात. हे एक एकदम कॉमन प्रश्न आहे तुम्हाला हॉर्टिकल्चर प्लस ॲग्रोनॉमीमध्ये हा क्वेश्चन्स येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की हाऊ मेनी फोटॉन्स आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन्स. तर ते 8 लागतात. किती लागतात, 8. हा बॉटनीचा प्रश्न आहे. बॉटनीमध्ये फोटोसिंथेसिस नावाचं जे चॅप्टर आहे त्याच्यावरला हे प्रश्न आहे. ऑक्सिजनचा एक रेणू तयार करण्यासाठी किती प्रकाश किरणाची आवश्यकता लागते, तर ते 8 प्रकाश किरणाची आवश्यकता लागते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स आहे तुमचा याच्यानंतर द सॉईल बॉन्डिंग इज डन इन द बेस्ट वे. म्हणजे सर्वोत्तम मृदाबंधन याद्वारे केल्या जाते. तर ते गवत असते, ग्रासेस, यानं काय केल्या जाते, बॉन्डिंग केल्या जाते. आलं का लक्षात. ते काय असते तुमचं, गवत असते. म्हणजे ऑप्शन्स नंबर कोणता येईल तुमचा, बी येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स तुम्हाला जर बघायचं असेल आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये, त्यांनी विचारलं की LSU या वाळविण्याच्या यंत्राचा पूर्ण विस्तार सांगा. म्हणजे LSU ड्रायर स्टँड फॉर्म, म्हणजे याचे ॲब्रिव्हिएशन्स विचारलेले आहे त्यांनी. LSU तर हे इंजिनिअरिंगमधला प्रश्न आहे. आलं का लक्षात. इंजिनिअरिंगमधला प्रश्न याचा लुसियाना स्टेट युनिव्हर्सिटी हे ऑप्शन्स आहे. त्याचा ॲग्रिकल्चरला सुद्धा प्रश्न विचारलेला होता. ॲग्रिकल्चर मेन्सला वगैरे याच्यावर प्रश्न विचारलेला आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा की विच आर द प्रायमरी सॉईल पार्टिकल्स. प्रायमरी सॉईल पार्टिकल्स कोणते, तर तुमचा ऑप्शन्स पहिलंच राहील क्ले, सिल्ट आणि सँड. हे प्रायमरी काय तर सॉईल पार्टिकल्स आहे. हा सॉईलवरला प्रश्न आहे, एकदम सोपा. सॉईलवरही प्रश्न भरपूर असतात. हाऊ मच इंडिया शेअर इन अ पेपर एक्सपोर्ट मार्केट. काळी मिरी निर्यात बाजारामध्ये भारताचा वाटा किती आहे, तर त्याचा ऑप्शन्स आहे 36%. तर असे प्रश्न जर तुम्हाला करायचे असेल ना, तर ॲग्रोवनसारखा पेपर वाचला पाहिजे. त्याच्यात बऱ्याच वेळा अशा गोष्टी येतात, त्याच्यामुळे ते पेपर वाचणं गरजेचं येतं. कारण असा एखादा क्वेश्चन जर तुम्हाला आला तर तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. म्हणजे असे जर तुम्हाला 5-6 प्रश्न जर जे थोडे अवघड असतात आणि या लेवलचे ज्याला येतात, तर आपण काय करतो, यावेळेस आपली कॉम्पिटिशनच्या बाहेर आपण हे का असतो, म्हणजे ही कॉम्पिटिशन्स आहे, याच्यात एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे यांनी विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये यांनी विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज ए ग्रीन मॅन्युअर क्रॉप. पुन्हा हा सॉईलचा आणि फर्टिलायझर्सशी निगडीत
क्रॉप हे तर त्याचा सेसबीन या रोस्टाटा हे ग्रीन मॅन्युअरिंग आहे. आलं का लक्षात? आता तुम्हाला ग्रीन मॅन्युअरिंगचे जे काही टाईप्स पडतात कोणकोणते, त्याच्यानंतर कोणतं ग्रीन मॅन्युअरिंग किती नायट्रोजन फिक्सेशन्स करते असा अभ्यास करायचा. म्हणजे आता ग्रीन मॅन्युअर आला तर तुम्हाला ग्रीन मॅन्युअरचा सगळा डिटेल अभ्यास करायचा. म्हणजे पुढे त्याच्यावर कोणताही प्रश्न आला तर आपल्याला काय होईल, त्याचा आन्सर येऊन जाईल. त्याच्यामुळं या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करा. हे एक विचारलं होतं की मोहीम म्हणजे काय, व्हॉट इज द कॅम्पियन. आता कॅम्पियन असतात वेगवेगळ्या, तुम्हाला माहिती आहे जनरली वापरणारा शब्द हे कॅम्पियन वगैरे. तर याचा ऑप्शन्सांनी सी दिले आहे, इंटेन्सिव्ह टीचिंग ला यांनी काय केलेलं आहे, कॅम्पियन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द पर कॅपिटल लँड अवेलेबिलिटी इन इंडिया, हा एक चालू घडामोडीचा प्लस इकॉनॉमिक्समधला प्रश्न आहे. तर 1/4 हेक्टर एवढं अवेलेबल आहे, म्हणजे ऑप्शन्स नंबर सी राहील. थोडे फास्ट घेतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल हा. त्याच्यानंतर बघा ऊसाची फॅमिली एक विचारली होती, ऊसाची माहीत पाहिजे, तिळाची माहीत पाहिजे, कॅस्टरच्या, ह्या काही क्रॉपच्या फॅमिली ह्या एक डिफरंट आहे. तर ह्या फॅमिलीला तुम्हाला माहीतच पाहिजे, त्याच्यावर 100% प्रश्न राहतो. तर याची ऊसाची फॅमिली ग्रॅमिनी देईल आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन देईल की द पार्टिकल साईज लेस दॅन 0.002 mm इज कॉल्ड ॲज. तर त्याला माहिती आहे आपल्याला क्ले पार्टिकल्स असे म्हणतात, ज्या कणांचा आकार 0.002 पेक्षा कमी असतो त्या कणांना कोणता म्हणतात, काय म्हणतात, तर क्ले पार्टिकल म्हणतात. कोणतं म्हणतात त्याला, क्ले पार्टिकल असे म्हणतात. तर हे सॉईलवरला प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट विच फर्टिलायझर इज सुटेबल फॉर द वॉटरलॉक सॉईल, म्हणजे इथं वॉटरलॉक सॉईल आहे तिथं कोणतं फर्टिलायझर वापरतं. हा एक एकदम सोपा प्रश्न आहे. आणि सॉईल जो काही सॉईल आहे, सॉईलमध्ये जे काही फर्टिलायझर्स हे न्यूट्रिएंट अँड फर्टिलायझर याच्यावरला प्रश्न आहे हा. याचा आन्सर आहे अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेटमध्ये हे अमोनियम सल्फेट काय करतात, हे वापरतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए शॉर्ट डे प्लांट, खालीलपैकी कोणतं हे लघुदिवसीय पीक नाही आहे. तर ते हे रॅडिश हे लघुदिवसीय पीक नाही आहे. तुम्हाला माहिती आहे जनरली जे काही खरीपमध्ये घेतात ते शॉर्ट डे असतात आणि रब्बीमध्ये घेतात ते लॉंग डे असतात. असं एक कॉमन कन्सेप्ट लक्षात ठेवला तर मग कोणतेही क्रॉप आले तर तुम्ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की बा व्हॉट इज द स्टेम लेंथ ऑफ द रोज कट फ्लावर टू बी कट फॉर द एक्सपोर्ट, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे फ्लावर तर त्याची लांबी किती असली पाहिजे, किती त्याला कट केलं पाहिजे. तर हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. तुम्हाला या पद्धतीने सुद्धा प्रश्न येतात, हे बघायचं आहे. जे काही प्रश्न असते याचा टफनेस जास्त असतो. व्हॉट इज द पी कंटेन इन फायटीनमध्ये फॉस्फरसचं प्रमाण किती येतं, ते 26% येतं. सॉईलवर आणि त्यामध्ये सॉईलवर जास्त प्रश्न यांनी विचारलेले आहेत. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर ते 26% आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं बी असेल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स बघायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे विच इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर द डायरेक्ट मेजरमेंट ऑफ द इव्हॅपोट्रान्सपिरेशन्स. ते लायसीमीटर हे कोणतं आहे त्याचं, लायसीमीटर बाष्प उत्सर्जनाचा प्रत्यक्ष मापनासाठी कोणते उपकरण वापरतात, तर ते तुमचं कोणतं आहे, लायसीमीटर, म्हणजे ऑप्शन्स नंबर सी हे. त्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट आहे की विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट द कट फ्लावर्स ड्युरिंग द ट्रान्सपिरेशन्स. तर जिओट्रॉफिझम्स हे त्याचं आन्सर हे ऑप्शन नंबर सी. वाहतुकी दरम्यान कापलेल्या फुलावर खालीपैकी कशाचा परिणाम होतो, तर त्यांनी दिलेले ऑप्शन्स जिओट्रॉफिझम. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स हे ॲग्रिकल्चरचं त्यांनी विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग फेस्टिवल मार्क द एंड ऑफ द मान्सून सीझन इन द महाराष्ट्र. पुढीलपैकी कोणता उत्सव महाराष्ट्राचा मान्सून हंगाम संभवतो. नारळी पौर्णिमा हा त्यांनी जनरलचा प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न जर आपल्याला बघायचा असेल तर तो हे व्हॉट शुड बी द डिस्टन्स बिटवीन द बँक अँड अडॉप्टेड व्हिलेज, म्हणजे बँक आणि दत्तक घेतलेल्या गावामधील अंतर किती असावे, तर त्या असते 10 मैल्स. तर हा तुमचा इकॉनॉमिक्समधला प्रश्न येऊ शकतो. सोबतच एक जनरल अवेअरनेसचा सुद्धा हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर किती आहे, 10. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न हे की बा ॲप्लिकेशन्स ऑफ फर्टिलायझर थ्रू द इरिगेशन इज कॉल्ड ॲज, म्हणजे सिंचनाद्वारे खत देण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात, तर याला फर्टिगेशन्स म्हणतात. ऑप्शन्स नंबर बी बरोबर आहे याचा. त्याच्यानंतर नेक्स्ट हे की विच ऑफ द फॉलोइंग फिजिओलॉजिकल डिसऑर्डर कॉज बाय द बोरॉन डिफिशियन्सी. जेवढ्या काही न्यूट्रियनच्या डिफिशियन्सी आहे ह्या तुम्हाला सगळ्या कराव्या लागतील, कारण याच्यात ॲग्रीमेन्सलाही प्रश्न विचारलेले आहेत, विस्तार कृषी अधिकाऱ्याला विचारले, ग्रामसेवक असेल त्याला सुद्धा विचारले आहेत. खालीलपैकी कोणती शारीरिक विकृती बोरांच्या कमतरतेमुळे होते, तर ते म्हणजे क्रॅकिंग, म्हणजे काय होते, फुट्टे असतात, क्रॅकिंग पडतात त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न हे की बा व्हॉट इज द बेसिस फॉर डिसाइड द रिपेमिंग कॅपॅसिटी ऑफ द बॉरोवर. कर्जदाराची परतफेडीची क्षमता निर्धारित करताना काय लक्षात घेतले जाते, आलं का लक्षात, तर नेट इन्कम त्याचं लक्षात घेतलेले जाते. काय केलं जाते, नेट इन्कम लक्षात घेतलेलं जाते. ऑप्शन्स नंबर सी हा तुमचा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. बटाट्यातील खीळ हा रोग सूक्ष्मजीवामुळे होते. व्हॉट डिसीज ऑफ द पोटॅटो इज कॉज्ड बाय द पॅथोजन, तर त्याचा ऑप्शन्स नंबर आहे ए. ऑप्शन्स नंबर काय आहे, ये, म्हणजे महत्त्वाचे रोग जे काय असतात ते तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट कॉज द खैरा डिसीज ऑफ द राईस, हा एकदम कॉमन आणि प्रत्येक जागी विचारलेला प्रश्न आहे. खैरा, तर हे झिंक माहिती आहे, पण असे प्रश्न सगळ्यांनाच येतात. हे प्रश्न जे असतात असे हे मॅक्झिमम जणांना येतात. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल ऑफ इंडिया हे ॲग्रिकल्चरचा प्रश्न आहे आणि GSचाही प्रश्न आहे. तर तो आहे तुमचा 1194. हे प्रश्न तुम्हाला 4थी 5वीचं भूगोल वाचला तर त्यामध्येही सुद्धा हे सापडून जाते, आणि तुम्ही आपल्या ॲग्रोनॉमीमध्ये वाचला त्याच्यातही हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हे द टर्म
अपोमायटिक सीड हा बॉटनीचा प्रश्न आहे. तर असं सीड कोणतं असते? ऑप्शन नंबर सीड बघा, द सीड विथ ए हॅप्लॉइड इम्ब्रियो प्रोड्यूस विथ द फर्टिलायझेशन. असे प्रश्न यायला पाहिजेत, असे प्रश्न चुकायला नको. इथं बरेच जण चुकतात. ज्याचे हे असे अवघड प्रश्न बरोबर असतात त्यांचं फायनल काय असते? रिझल्ट असते. नंतर हे विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर ॲज अ बायो फर्टिलायझर. म्हणजे बायो फर्टिलायझरवर आतापर्यंत 5 ते 6 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर तुमचं बायो फर्टिलायझर कोणतं आहे? ब्ल्यू ग्रीन आल्गी. आणि याच्या आधी ब्ल्यू ग्रीन आल्गीवर प्रश्न याच पेपरमध्ये काय झालेला आहे? विचारलेला आहे. त्याच्यानंतर द सरफेस होरिझॉन ऑफ द फॉरेस्ट सॉईल, तर ते असते ओ होरिझॉन. आणि अजून एक तुमच्या लक्षात आलं असतं की सॉईल या टॉपिकवर काय केलेले भरपूर प्रश्न त्यांनी विचारलेले. तर ते कोणतं असते? ओ होरिझॉन. ऑप्शन नंबर सी याचं बरोबर ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हार्वेस्ट इंडेक्स इज ए रेशो ऑफ द इकॉनॉमिकल यील्ड टू द बायोलॉजिकल यील्ड इज इक्वल टू हार्वेस्ट इंडेक्स. म्हणजे त्याला कापणी निर्देशांक असे म्हणतात. ऑप्शन्स नंबर ए बरोबर आहे. तर ऑप्शन्स नंबर काय आहे? ए बरोबर दिले आहे. नंतर कॉफी व्हेरायटी सुटेबल फॉर द हायर इलिव्हेशन्स, तर याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे? अरेबिका ऑप्शन्स नंबर 1 आहे. तर ही सुटेबल असते कुठं? उंच भागासाठी योग्य. त्याच्यानंतर विच इज नॉट ए युरोपियन रॅडिश, म्हणजे कोणता युरोपियन मुळा नाही आहे? तर जपानीज व्हाईट. त्याच्या नावातच आहे जपानीज व्हाईट. म्हणजे जपानचा आपल्याला काय वाटतं की विच इज नॉट ए युरोपियन रॅडिश, कोणता युरोपीय मुळा नाही आहे. तर आपल्याला काय असं आता जपान जो आहे तर हे जपान कसा याच्यात येत नाही आहे? कशात येत नाही? युरोपियन कंट्रीमध्ये येत नाही. म्हणजे हा एक लॉजिकल प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास नसला तरी तुम्ही ऑप्शन्स मारू शकता, कारण जपान हे आशिया खंडामध्ये येते आणि युरोप खंडामध्ये येत नाही. त्याच्यामुळं ते तुम्ही तसं प्रश्नाचं उत्तर मारू शकता. त्याच्यानंतरचं जर तुम्हाला नेक्स्ट प्रश्न बघायचं आहे ते बघा, NBPGRचे मुख्यालय कुठं आहे? तर ते नवी दिल्लीला आहे. तर याच्यावरही प्रश्न असते आणि याच्यावरला काय तुम्ही फिक्स करायचे आहे. आपण ज्यावेळेस कृषीचं चॅप्टर घेऊ आहे तर त्याच्यावर मी तुम्हाला सगळं याची डिटेल माहिती देऊन देईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या आपल्या ज्या महाराष्ट्रात ज्या काही या नॅशनल संस्था आहेत ना, नॅशनल असतील किंवा तुमच्या स्टेटच्या असतील, त्या सगळ्या करा. ॲग्रिकल्चरशी निगडीत ज्या काय असतील त्या सगळ्या संस्था करा. आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे यामध्ये सुद्धा आपण ते टाकत राहत असतो. ते टेलिग्राम चॅनलसुद्धा आपलं काय करा तुम्ही जॉईन करा. त्याच्यानंतर इन व्हॉट स्टाईल मुघल गार्डन वाज कन्स्ट्रक्टेड, म्हणजे मुघल गार्डन कोणत्या शैलीमध्ये बांधल्या गेलं? हा हॉर्टिकल्चरचा प्रश्न आहे. हा क्वेश्चनही त्यांनी काय केलेलं आहे? कॅन्सल केलेला आहे. त्याच्यानंतर नेम द मेथड यूज टू स्टडी द प्रॉब्लेम फ्रॉम द पर्टिक्युलर टू द जनरल, तर त्याला म्हणतात इंडक्टिव्ह मेथड. ऑप्शन्स नंबर बी हा काय? ऑप्शन्स नंबर तुमचा बी दिलेला आहे. त्याच्यानंतरचं जर तुम्हाला नेक्स्ट ॲग्रिकल्चरचा जर क्वेश्चन्स त्यांनी दिलेला आहे ते म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज ए ॲक्च्युअल फिजिकल प्रॉडक्ट ऑफ द सोर्स इन्काउंटर, खालीलपैकी कोणते समोर आलेल्या स्रोताचे वास्तविक भौतिक उत्पादन आहे? हा एक प्रश्न काय केलेला आहे? कॅन्सल केलेला आहे ना. हा प्रश्न एक्सटेन्शनवरला आहे. एक्सटेन्शनवरही सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. जो नेक्स्ट प्रश्नमध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज ए मोस्ट क्रिटिकल स्टेज ऑफ द व्हीट फॉर द इरिगेशन, हे ॲग्रॉनॉमीमधला प्रश्न आहे. आणि याच्यातले ऑप्शन्स नंबर CRI स्टेज ही मुकुटमुळे येण्याची अवस्था आहे. तर तुम्ही जे काही महत्त्वाचे क्रॉप येतं तुमचं व्हीट झालं, राईस झालं, सोयाबीन झालं, कॉटन झालं आणि काही तुमचे हे झालं कोणते पल्सेस किंवा मग काही फायबर क्रॉप, तर याचे काय करायचं? ज्या काही क्रिटिकल स्टेज जे येतं मोस्ट क्रिटिकल स्टेजेस येतात तर त्या तुम्हाला सगळ्या करायच्या आहेत. तर याची CRI ऑप्शन्स नंबर C आहे. त्याच्यानंतर व्हॉट डज द टेक्नॉलॉजी जनरेशन टेक प्लेस, तर हा क्वेश्चनसुद्धा कॅन्सल केलेला आहे. तंत्रज्ञान पिढी कुठे घडत असते असं त्यांना विचारलेला आहे. प्रश्न कॅन्सल केलेला आहे कारण ऑप्शनच असे होते की याच्यातलं काय निवडावं. आलं का लक्षात? त्याच्यानंतर इन विच प्रोजेक्ट द मल्टीपर्पज वर्कर इमर्ज, तर ते इथॉ पायलट प्रोजेक्ट होता. हा सुद्धा एक्सटेन्शनचा प्रश्न आहे. एक्सटेन्शनवर बऱ्यापैकी त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट इज यूज फॉर द जाम प्रिपरेशन, जाम प्रिपरेशन्स काय वापरतात? तर सगळ्याचं जाम केलं जाते. ॲपलचं केलं जाते, ग्रेपचं केलं जातं, पपायाचंही केलं जाते. जाम, जली हे तुम्हाला सगळं हॉर्टिकल्चरचा प्रश्न आहे आणि हे माहिती पाहिजे तुम्हाला. तर त्यांनी याच्यात काय दिलं होतं की बा सगळ्याचा, पण याच्यात ऑप्शन्स त्यांनी सगळ्याचा याच्यात हे केलेले ऑप्शन्स म्हणून काय केलं आणि ऑप्शन्स काय केलेले ह्या क्वेश्चनच काय केला? कॅन्सल करून टाकलेला आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट बघा की व्हॉट इज द सस्टेन्ड डाय वेदर फ्लो इन स्ट्रीम, म्हणजे पाण्याच्या ओळामधील कोरड्या हवामानातही निरंतर वाहणाऱ्या प्रवाहास काय म्हणतात? तर त्याला बेस फ्लो म्हणतात. हे थोडा टफ क्वेश्चन्स आहे. याचं जर तुम्हाला नाही आला तरी आन्सर डोळे मारून काहीतरी किंवा तुम्ही काही गेस लावून याचा आन्सर काय करू शकता? काढू शकता. त्याच्यानंतर ये इयर इज कन्सिडर ए ड्राऊट इयर व्हेन देअर इज ए, म्हणजे असे असते तेव्हा त्या वर्षाला दुष्काळी वर्ष म्हणजे काय असं त्यांनी विचारलं. तर 75% कमी जिथं रेनफॉल असतो नॉर्मल रेनफॉल तर त्याला आपण दुष्काळी म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर C बघा, पर्जन्यवृष्टी ही सामान्यपेक्षा 75% कमी असते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स त्याने जे विचारलेला आहे तर तो क्वेश्चन्स आहे की मृदेमधील कण एकमेकाशी गतिशील समतोल असतात. तर त्याचा ऑप्शन सर पोटॅशियम. काय राहिला याचा ऑप्शन्स? पोटॅशियम. त्याच्यानंतर द सायंटिफिक नेम ऑफ द लेझर ग्रेन बोरल, तर हा प्रश्न जे आहे तर अँटमॉलॉजीचा प्रश्न आहे तर याचा आन्सर आहे रायझोप्टेरा डोमॅनिका.
हे असं त्याचं काय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज अफेक्टेड बाय द बंची टॉप ऑफ बनाना. तर तो हे बंची टॉप ऑफ बनानावर येते हा बंची टॉप. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी महत्त्वाचा आहे. विच इज द अमंग फॉलोइंग इज ए कार्बॅमेट फंगिसाईड. कार्बॅमेट हा तुमचा पॅथॉलॉजीचा आहे प्रश्न. तर वरील सगळे काय कार्बॅमेट फंगिसाईड येतं. त्याच्यानंतर विचारला आता व्हॉट इज द वॉटर प्रेझेंट इन अ सॉईल इन द फॉर्म ऑफ वेपर स्पेशली ॲट ए हायर टेम्परेचर. म्हणजे विशेष उच्च तापमानावर वाफेच्या स्वरूपात मृदेमध्ये असणाऱ्या पाण्यास काय म्हणतात, तर त्याला वेपर वॉटर म्हणतात. तर ऑप्शन नंबर हे तुमचा बरोबर असते. द प्रॉब्लेम ऑफ द पिटिनेस इज ए कॉमन इन विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप. म्हणजे कोणत्या पिकामध्ये पिटनेसाची समस्या आहे. तर हा क्वेश्चन त्यांनी कॅन्सल केलेला आहे. त्याच्यानंतर एक मल्चिंग इज ए हेल्प्स. तर इथं ऑप्शन्स ऑल ऑफ द पाहिजेत होतं मित्रांनो, पण इथं यांनी ते ऑप्शन्स दिले नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर विच क्रॉप्स इज आर यूज्ड ॲज ए फिलर क्रॉप्स. तर पपया बनाना याचं फिलर क्रॉप्स म्हणून काय केलं जातं, यूज केला जातो. नंतर विचारलं होतं सीडची डेफिनेशन्स विचारली होती. तर सीडची डेफिनेशन्स यांनी विचारली होती. बियाणाची डेफिनेशन्स म्हणजे काय, हा एक प्रश्न त्यांना विचारला होता. त्याच्यानंतर त्यांनी अजून विच इरिगेशन मेथड इज ए हायर वॉटर एज्युकेशन. हा एक साधा एकदम सोपा प्रश्न आहे. ड्रिप इरिगेशन्स तुम्हाला माहिती आहे की ड्रिप इरिगेशन्समध्ये वॉटर सेविंग खूप जास्त प्रमाणात होते. नंतर व्हॉट इज द 1 क्युबिक मीटर ऑफ द वॉटर. हे आकडे माहीतच पाहिजेत. 1000 लिटर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्याचं 1 घनमीटर वॉटर म्हणजे किती. आपण ज्यावेळेस प्रश्न घेऊया ॲग्रीचे त्याच्यावर हे प्रश्न तुम्हाला याचं डिटेल देऊ. नंतर इज द हार्ट ऑफ द ड्रिप इरिगेशन्स. तर फिल्ट्रेशन्स युनिट इज द हार्ट ऑफ द ड्रिप इरिगेशन्स. ऑप्शन नंबर सी त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द सॉईल इज मेजर बाय. कशानं मोजतात, तर सोल्युबल साल्ट इन द सॉईल सोल्युशन्स किती आहे त्याच्यानुसार आपण काय केलं जाते, मोजल्या जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न हे तुमचा की व्हॉट इज द कार्बोहायड्रेट कंटेन इन पोटॅटो. तर 22% कार्बोहायड्रेट असते पोटॅटोमध्ये, एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्रोटीन थोडं कमी असते. हाऊ ॲनिमल सेल डिफर फ्रॉम द प्लांट सेल. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द सेल वॉल. म्हणजे तुम्हाला ॲनिमल अँड प्लांट सेलचा डिफरन्स बघायचा आहे. बॉटनीचा प्रश्न विचारलेला होता, हे तुम्हाला 11वी-12वीमध्ये सुद्धा झालेलं आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ द कोडिंग ऑफ द डाटा. टू असाइन द न्यूमरिकल आन्सर. टू असाइन द न्यूमरिकल आन्सर हे त्याचं ऑप्शन्स राहील. नंतर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द लाईफ स्पॅन ऑफ द सीड ड्युरिंग द स्टोरेज. कोणकोणते फॅक्टर येतात, तापमान, आर्द्रता, प्रकाश, हे फॅक्टर काय येतात त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता नेक्स्ट क्राउन रुटिनेशिएशन इज द क्रिटिकल ग्रोस्टेज ऑफ व्हीट. आता हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे बघा. पहिला म्हणजे क्वेश्चन त्यांना फक्त फिरवलेला आहे. CRI स्टेज विचारलं होतं तर ते गहू सांगितलं ना. आता क्राउन रुटिनेशिएशन कोणत्या क्रॉपची महत्त्वाची आहे, तर गव्हाची. म्हणजे हे रिपिटेशन झालेले आहे क्वेश्चनचं. नंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ ट्रेंचेस इन अ सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन. म्हणजे मृदा व जलसंधारणातील शहरांची भूमिका काय असते, तर ते असते ॲग्युमेंट ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणजे भूजल पातळी पुनर्भरण करणे. त्याच्यानंतर व्हॉट इज द मेजर सॉईल ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व इन द कन्व्हर्शन्स ऑफ NH4 टू द NO2. तर ते कोणता आहे तुमचा नायट्रोसोमस बॅक्टेरिया किंवा बायो फर्टिलायझर्स निकडे तुमचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर एक विचारला होता की विच व्हेजिटेबल क्रॉप इज प्रोपोगेटेड बाय द स्टेम. ते म्हणजे स्वीट पोटॅटो, रताळं कशाला होतं, याच्यावरही प्रश्न असतेच. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करायचं आहे. म्हणजे हॉर्टिकल्चरवर क्वेश्चन असतातच. व्हॉट इज द क्लासिकल थेरी ऑफ इंटरेस्ट. व्याजाचा शास्त्रीय सिद्धांत काय आहे, तर तो हे द रिअल थेरी ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा वास्तविक इतिहास त्यांनी सांगितलं. ऑप्शन्स नंबर ए सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स त्यांनी विचारलेला होता की विच क्रॉप इज ए हॅव्हिंग गायनोसियस लाईन्स. तर त्याचं कुकुंबर, काकडी म्हणजे जे काही गायनोसियस असतात, डायोसियस असतात, तर याचं उदाहरण आपल्याला माहिती पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इंट्रॉल द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ बिझनेस विथ द व्हॅल्यूज. खालीलपैकी काय मूल्यासह व्यवसायाच्या भौतिक मालमत्तेची नोंदणी करते, तर ते फार्म इन्व्हेंटरी म्हणजे शेतकी मालसाठा. ऑप्शन्स नंबर सी बरोबर राहील याचं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न राहील तुमचा व्हॉट इज द मेथड ऑफ रिसायकलिंग टाउन कंपोस्ट. पहा सॉईलवर आणि फर्टिलायझर कंपोस्टवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेलेले. तर पायरोलायसिस याचं उत्तर आहे काय आहे, पायरोलायसिस. नेम ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑपरेट्स ॲट ए फील्ड एक्सटेन्शन्स. तर वर्किंग ऑफ द ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं एक काय आहे बरोबर ऑप्शन्स दिलेले आहेत त्याचं. त्याच्यानंतर त्यांनी व्हॉट इज द ऑपरेशन स्टेटस ऑफ द सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. केंद्रीय सहकारी बँकेचे कार्यकारी स्थिती काय असते, तर ते जिल्हा लेव्हलला असते असं त्यांनी सांगितलेले. कशाला असते, ती जिल्हा लेव्हलला असते. नंतर एक विचारला होता की या कार्यासाठी बोरान आवश्यक असतो. तर बोरान कशासाठी, लेग्युम बॅक्टेरियासाठी काय महत्त्वाचं आहे बोरान. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फ्लड प्रोन व्हेरायटी ऑफ द राईस. खालीलपैकी कोणता प्रकार हा पूरजन्य परिस्थिती टिकत नाही. तर जयंती ही व्हेरायटी ही टिकत नाही आहे. आलं का लक्षात. म्हणजे तुम्ही ज्या काही व्हेरायट्या करताना तर त्या व्हेरायट्यामध्ये तुम्हाला त्या व्हेरायटीचं वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा काय करावं लागेल, बघावं लागेल. नंतर फादर ऑफ ड्रिप इरिगेशन्स, तर ते सिमचा ब्लास हा फादर ऑफ ड्रिप इरिगेशन्स आहे.
तर हे एक महत्त्वाचं आहे. जी काही नाशिक नोट्स म्हणून एक मराठीची आहे त्याच्यात ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर ती नोट्स केली तरी तुम्ही चालतात. त्याची PDF आपल्या टेलिग्रामला भेटेल. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर, नाही हे तर जनरलचं क्वेश्चन्स. नंतर ब्रीडर सीड इज प्रोड्यूस्ड अंडर द सुपरविजन्स ऑफ ब्रीडर, तर हे सोपं आहे. ब्रीडर सीड हे कशाचं आहे, ब्रीडरच्या सुपरविजनमध्ये काय करतात, प्रोड्यूस करतात. हा बॉटनीचा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग व्हेजिटेबल कॅन बी स्टोअर इन अ साल्ट सोल्युशन्स, तर याचा ऑप्शन्स दिला ऑल ऑफ द अबो. हे सर्व काय केल्या जातात, साल्ट सोल्युशन्समध्ये स्टोअर केल्या जातात. अशा पद्धतीनं ॲग्रिकल्चरचे प्रश्न आहेत. तर मी तुम्हाला यामध्ये सांगतो सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर सॉईल सायन्स, त्याच्यानंतर एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स आणि तुमची बॉटनी याच्यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत यांनी. बाकीच्याही सब्जेक्टला एक एक दोन दोन 3 4 4 प्रश्न विचारलेले आहेत. अशा पद्धतीने हा एक सेट झालेला आहे. याच्यातलं फक्त आपण 120 प्रश्न, जे काही ॲग्रिकल्चरचे 120 प्रश्न होते, या 120 प्रश्न बघितले आहेत. याच्यानंतर आपल्याच्याकडं काही जर अजून पेपर आले तर आपण त्याचंही काय करू, हे सगळं एक्सप्लेनेशन्स करू. त्याच्यानंतर याच्यामध्ये GS आणि मराठी इंग्लिश याचेही प्रश्न कसे विचारले होते याच्यावरही आपण काय नेक्स्ट व्हिडिओ याचा घेऊन येऊ. स्वतःचा अभ्यास करत राहा, परीक्षा होतीलच. काही गोष्टीसाठी आपल्याला संयम ठेवावा लागतो. त्याच्यामुळं नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही एक लाईक करा. तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स करा. आणि तुमच्या काही क्युरी असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता. कॉल नाही रिसीव्ह झाला तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता. सहसा जर कॉल रिसीव्ह होत नाही आहे, पण जर तुम्ही तुमचा जर काय क्युरी असेल तर व्हॉट्सअपलाही सुद्धा मी काय करेल त्याचं नंतर तुम्हाला आन्सर देईल. त्याच्यामुळं तुमची स्टडी आहे, तो अभ्यास आहे, हा कंटिन्यू चालू ठेवा. मनात कोणतीच शंका ठेवू नका परीक्षा कधी येईल, काय येईल. फक्त तुम्ही तुमच्या स्टडीवर फोकस करत राहा. आणि आपल्या चॅनलचं बेल नोटिफिकेशन्स आहे ते ऑन करा. आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम जणांना शेअर करा. तोपर्यंत टेक